जय गुरुमाऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज धने पावडर करणार आहे. भाजी रुचकर होण्यासाठी घरच्या घरी अशी धने पावडर करून बघा. धने पावडर करण्यासाठी 100 ग्रॅम धने स्वच्छ निवडून घ्यायचे. ऊन असेल तर उन्हात वाळवून घ्यायचे. या चमच्याने 4 चमचे जिरे, 6-7 तेजपान घेत आहे. 1 चमचा मिरे घेत आहे. 7 ते 8 लवंग, 2 लहान तुकडे दालचिनी, 1 चक्रीफूल मी असं तोडून घेतलं. थोडी जायपत्री. हे हळकुंड आहे, भिजवून त्याचे असे तुकडे करून सुकवून घेतले. हे सर्व भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला धने भाजून घेते. कढईमध्ये तेल न टाकताच भाजत आहे. लो फ्लेमवर भाजायचे. 2 मिनिट भाजायचे. असे तळापासून परतायचे. खूप जास्त भाजायचे नाही, हलकेसे भाजून घ्यायचे आहे. असे 2 मिनिट भाजल्यानंतर काढून घ्यायचे आहे. हे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये काढायचे आहे. त्याच कढईमध्ये 4 चमचे जिरे भाजून घ्यायचे आहे. कढई गरमच आहे. जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, लवकर भाजले जाते. भाजलेले जिरे यातच काढायचे आहे. सर्वात शेवटी मिरे, लवंग, हळकुंड, यामुळे धने पावडरला रंग छान येतो. चक्रीफूल, जायपत्री, तेजपान आणि दालचिनी भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवर भाजायचे. फक्त 2 मिनिट भाजायचे आहे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. हे सर्व लो फ्लेमवरच भाजायचं आहे. यातील तेजपान छान कुरकुरीत झाले आहेत. काढून घेते. हे सर्व थंड करूनच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यामुळे एकसारखे धने पावडर तयार होईल. चाळणीमध्ये राहिलेलं हे जाडसर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं आहे. खूप छान अशी बारीक धना पावडर तयार झाली आहे. काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची. बरेच दिवस छान टिकते. हलकासा दाब देऊन भरायची. रंगही छान आला आहे. या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.